नमस्कार. आशा आहे तुम्ही सगळे छान आहात. तुम्हाला माहिती आहे आज आषाढी एकादशी आहे आणि जे सगळ्यांना आपल्याला गोष्ट माहिती आहे की आपला विठ्ठल विटेवर उभा आहे पंढरपूरमध्ये, त्याच्या भक्ताची वाट बघतोय पांडुरंगासाठी, हो की नाही. असं म्हटलं जातं ह्या स्टोरीमध्ये की पांडुरंगासाठी तो तिथे अजून पण उभाच आहे विटेवर, बरोबर ना. आणि आपण विठोबाला आपण माऊली म्हणतो. का बरं माऊली म्हटलं जातं? कारण आईसारखंच विठोबा राया त्याच्या भक्तांवर खूप प्रेम करतो आणि त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करतो आणि पेशन्स ठेवलेले आहेत, राईट. तिकडे उभे राहून. तर मग चला तर मग हीच आपण देवाची जी काही सवय आहे, हॅबिट आहे, चांगला गुण आहे, तो आपल्यामध्ये इन्कल्केट करूया. जसा विठोबा राया त्याच्या भक्तासाठी पेशन्स ठेवू शकतो, आपण का नाही बरं आपल्या मुलांसाठी ठेवू शकत? सर करून बघूया. जेव्हाही कधी आपल्या मुलांना काही सांगायचं आहे, काही द्यायचं आहे, काही ओरडायचं आहे, काही रिॲक्ट व्हायचं आहे, काही पण असू दे, तिकडे आपण 2 ते 3 वेळा विचार करूयात की हे केल्यावर एक्झॅक्टली काय होणार आहे, काय होणार नाही आहे, आणि मग त्यांना रिस्पॉन्ड करूया. चला तर मग ही जे काही गुण आहेत विठोबा रायाचे आपल्यामध्ये इन्कल्केट करूयात, आपल्यामध्ये अंमलात आणूयात आणि मग चेंजेस बघूयात काय होतात. आणि विसरू नका रोज तुमच्या बाळाला 2 वेळा मिठी मारायला. घट्ट मिठी मारा सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपी जाण्याआधी, आणि त्याला सांगा, बाळा रे माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू बेटा, आय ट्रस्ट यू. थँक्यू.